अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीवरून पेट्रोल पंपाजवळ दारू वाहतूक करणाऱ्या 4 चाकीला अडवत 5,07,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई बजावली आहे। दिनांक 1 जुलै 2025 रोजी पोलीस निरीक्षक श्री शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनात बूम पेट्रोल पंप मूर्तिजापूर परिसरात गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करण्यात आली। यावेळी योगेश अनिल कनोजे वय 33 वर्ष राहणार समतानगर हा देशी व विदेशी दारूचा साठा घेऊन 4 चाकीने जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या वाहनाची झडती घेतली। या कारवाईत देशी दारूचे 15 बॉक्स आणि विदेशी दारूचे 2 बॉक्स एकूण किंमत 69,920 तसेच 4 चाकी वाहन 5 लाख किमतीचे असा मिळून एकूण 5,69,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी विरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक श्री शंकर शेडके मार्गदर्शनाखाली एपीआय विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव आणि त्यांच्या पथकाने केली। या कारवाईमुळे मूर्तिजापूरसह परिसरातील अवैध दारू साखळीला मोठा धक्का बसला असून पोलिसांच्या प्रहार मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे।